सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी तालुक्यातील निष्ठावंतांना सर्व प्रकारे संपवण्याचं काम केलंय आणि भाजपाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे. पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होतीये. पक्षानं उमेदवार बदलून दगडाला जरी उमेदवारी दिली तरी आम्ही निवडून देऊ, मात्र आम्ही राजळे यांचं काम करणार नाही, असा कणखर इशारा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जळगाव नाशिक जिल्ह्याचे प्रभारी कुशल भापसे यांनी दिलाय. आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यपद्धतीवरून व्यक्त होणारी नाराजी, संभाव्य उमेदवारी, पक्ष पातळीवर निर्माण झालेला संवादाचा अभाव, ठेकेदारी राज, पक्ष नेतृत्वाचं तक्रारींकडे होणारं दुर्लक्ष या मुद्द्यांवरून भापसे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजळेंना टीकेचं लक्ष केलं. कुशल भापसे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार प्रसाद लाड यांचे नातलग जरी असले तरी पत्रकार परिषदेशी आमदार लाड यांचा संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला कसं डावललं जातं की पश्चिम भाग हा नेहमीच राजळे कुटुंबाच्या पाठीशी राहिलेला भाग आहे. पश्चिम भागाने कायमच राजळ्यांना एक चांगलं कौतुकाची थाप दिलेली आहे. पण याच पश्चिम भागावरती आपण का अन्याय करता? आम्ही पूर्व भागाबाबतीत बोलत नाही, पूर्व भागातील लोक आम्हालाही प्रिय आहेत, पण निश्चितच पश्चिम भागावरती आपला हा अन्याय हा कधीही लपून राहिलेला नाही. त्याचं उत्तम उदाहरण मी स्वतः आहे की आमच्या करंजी परिसरामध्ये एक सिनियर कॉलेज येत आहे. परिसरामध्ये आलेलं सिनियर कॉलेज तुम्ही त्या ठिकाणून पळून येत आहे. त्याच्यानंतर माझ्या कॉलेज कॅम्पसमध्ये एक सिनियर कॉलेज चालू होतंय, इरादापत्र आम्हाला मिळतंय. नंतर आपण आपल्या यंत्रणेमार्फत राजकीय डावपेच आखून तिथंही न्यायालयीन प्रकरणं करून आम्हाला विरोध करताय. याच्यामध्ये माझ्यासारख्याचं काहीच कुठेच नुकसान झालं नाही, भापसे कुटुंबाचं कुठंच नुकसान नाही झालं, पण नुकसान झालं हे माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांचं. कारण या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना जर कुठंतरी जवळचं शिक्षणाची सोय झाली असती, माझ्या शेतकऱ्याच्या बांधवातील 2 रुपयाचे खिशातील पैसे जर वाचले असते तर निश्चितच त्या शेतकऱ्याला आनंद झाला असता. आणि त्याहूनही चांगलं की आपला मुलगा जवळ कुठंतरी शिकतोय, चांगलं प्रगती करतोय, हे शेतकऱ्यालाही आनंदाची बाब होती. पण आपल्याला तेही दाखवलं नाही गेलं. मग आज खऱ्या अर्थानं बोलायचं म्हटलं तर आपण कारखाना चालवता. कारखान्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण हा कारखाना आपली सहकारी तत्वावर चालू झालेला कारखाना हा राजळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे नेऊन घातला आहे. कारण या कारखान्यामध्ये आमच्यासारख्या शेतकऱ्यांचे शेअर्स आहेत. मी ऊस उत्पादक शेतकरी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याला आपण किती चांगला न्याय देत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हे काही लपून राहिलेलं नाहीये. ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस हा वेळेवर तोडला जात नाही. जो ऊस खऱ्या अर्थ 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान तोडला गेला पाहिजे, तेव्हा त्याची टनाची उत्पादन क्षमता राहते. तोच ऊस आपण जवळपास 18 महिन्यापर्यंत तोडत नाही. शेतकऱ्याचं त्याही ठिकाणी नुकसान. प्रत्येक वेळोवेळी कित्येक शेतकऱ्यांचं अडवणूक केली जाते, ऊस तोडून घेऊन गेला जात नाही. आणि आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर 2,500 टन मेट्रिक टनाची क्षमता आपल्या कारखान्याची आहे. आपण जो डिस्टिलरी प्लांट केलाय त्याला कोट्यवधी रुपये खर्च करून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्यापेक्षा आपण याच्यात काय साध्य करणार आहोत हे आपल्यालाही माहित नाही. पण खऱ्या अर्थानं जर 2,500 मेट्रिक टनाचं गाळप हे जर आपण 5,000 मेट्रिक टनावरती नेऊन जर सोडलं असतं तर शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गेला असता, वेळेवर ऊस गेला असता, वेळेवर पेमेंट मिळाले असते आणि शेतकऱ्याला 2 रुपयाचा फायदा चांगला झाला असता. खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्यांच्या जीवावरतीच मोठे झालात, पण आपण शेतकऱ्यांनाच विसरतोय. शेतकऱ्याच्या मालालाच भाव द्यायला विसरतोय. शेतकऱ्यांना वेळेवर पगार दिले जात नाहीत. आणि जे कामगार आपल्यासोबत दिवस रात्र राहतात त्या कामगारांना 6-6 महिने 8-8 महिने पगार दिले जात नाहीत. पण तेही शांत बसतायत कारण त्यांना पर्याय नाहीये, कारण गोरगरीब कुटुंबातून आलेले हे व्यक्तिमत्व आहेत. हे काय करतील कामगार? अशा पद्धतीने जर आपण वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मुलांची, शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची जर फसवणूक करत असाल तर आपल्याला राजकारणात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. आपण या राजकारणातून संन्यास घ्यावा. 10 वर्ष आपल्यावरती आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी खूप प्रेम केलं, आपल्याला खूप मोठी संधी दिली. यापुढे आपण आपणास कधी ही संधी देणार नाही. आमची भूमिका एकच राहील. मी भाजप पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि भाजप पक्षामध्ये काम करत असताना माझी भूमिका ही कायम एक निष्ठावंत कार्यकर्त्याची म्हणून भूमिका राहिलेली आहे. आणि मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की भाजपमध्ये काम करत असताना आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना राजकारण कसं असतं
बुद्धिबळाचा खेळ असतो. बुद्धिबळाच्या खेळामध्ये श काढ श चालतो, पण तो आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांच्या बाबतीत चालताना दिसतोय. कारण आपल्याच पक्षातील तरुण युवक कार्यकर्ते, काही ज्येष्ठ असतील, काही मध्यमवर्गीय मध्यम वयातील कार्यकर्ते आहेत. आपण प्रत्येकाला वेळोवेळी त्रास देत गेलाय. माझ्यासारख्याच एकट्या कार्यावरतीवर अन्याय झाला अशातला भाग नाही. फक्त मी या अन्यायाला वाचा फोडतोय म्हणून हे सर्व दिसतंय. येणाऱ्या काळामध्ये माझ्या भाजप पक्षश्रेष्ठींना माझी विनंती राहील की राजळे या नेतृत्वाला आमचा कायम विरोध राहील. कारण की भाजप पक्षश्रेष्ठी भाजप पक्षावरती प्रेम असलेले व्यक्तिमत्व नाहीये. आणि निश्चितच आमच्या जर आपण राजळे सोडून जर कुठलाही उमेदवार दिला तर त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस एक करू आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पण त्याचबरोबर जर आपण भाजप पक्षाच्या नेत्या, तालुक्याच्या नेत्या आमदार राजळे यांना जर आपण तिकीट दिलं तर आम्ही सर्वच भाजपातील जुने कार्यकर्ते, अन्याय झालेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी थांबून घेऊ. आम्हाला त्यांची उमेदवारी मान्य नाही म्हणजे नाही. आम्ही पाथर्डी मतदारसंघात जरी नसलो तरी पक्षाचं काम संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. आमदार राजळेंना पक्षाची ध्येयधोरणं, कार्यकर्ते आणि पक्षनिष्ठा कधीच कळाली नाही. एकाच पक्षात काम करताना नवीन नेतृत्वाला खाली खेचण्याचं काम त्यांनी केलंय. त्यांच्या मुलाला पुढे आणण्यासाठी इतरांच्या मुलांना संपवण्याचे उद्योग त्यांनी केलेत. आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं काम करणार नसून पक्षश्रेष्ठींनी आमदार राजळे यांना उमेदवारी देऊ नये अशी ही मागणी भापसे यांनी केली आहे. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल. हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.